नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी ईशा आपले स्वागत करते। हायवे अपघातानंतर मोठा खुलासा, एकाच क्रेश मार्गावर 45 गाड्यांची परवानगी। बियाणे चौक परिसरात हायवे ट्रकच्या धडकेत कारचे नुकसान झाल्यानंतर या प्रकरणात आता गंभीर वळण घेतले आहे। तपासणी दरम्यान अशी चर्चा समोर येत आहे की कथितरित्या चौरसिया नावाच्या एका गाडी क्रॅशला मालकाची तब्बल 45 गाड्यांच्या संचालनाची परवानगी देण्यात आली। यामुळे परिवहन विभागाच्या कार्यपद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। एफआयआर नुसार 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता एसबीआय बँकच्या गेट जवळ भरधाव हायवे MS 2720X 5700 ने कारला मागून धडक दिली। या अपघातात कारचे सुमारे 95,000 रुपयांचे नुकसान झाले। या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 281 आणि 324(4) गुन्हा दाखल केला आहे। घटनेनंतर शहरात जड वाहनांची अनियंत्रितता वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। विशेषतः एका क्रेशरच्या मार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहनाची परवानगी देताना नियमाचे पालन झाले का याबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आरटीओ विभागाकडून देण्यात आलेल्या परवानग्यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की जड वाहनांची वाढती आणि बेहाफ वाहतूक ही अपघातांना आमंत्रण देत आहे। दरम्यान या प्रकरणाला आरटीओ विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। पोलिसांकडून अपघातांची तपास सुरू असल्याचे सांगितले आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील परिवहन व्यवस्था आणि परवानगी प्रक्रियेला पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। प्रणव सतीश हरणे, राहणारा राजापेठ। मी माझ्या पुरीला घेऊन सकाळी 11 वाजता शाश्वत शाळेतून घराकडे जात होतो। एसबीआयच्या समोर बियाणी चौकात माझ्या गाडीला MH 27BX 5700 ND चौरसिया यांची जी गाडी आहे ट्रक हायवा यांनी माझ्या गाडीला येऊन मागून इतक्या जोरात टक्कर दिली। टक्कर दिल्यानंतर माझ्या पोरीला आतमध्ये लागलं। माझी पोरगी, माझी मिसेस, माझी फॅमिली आतमध्ये होती। त्यानंतर ट्रक ड्रायव्हर म्हणतो आमच्याकडे परमिशन आहे, म्हणते 11 नंतर इथे फिरायची, यांना काय ठोकायची परमिशन नाही, तुम्हाला कुठे जायचं आहे करा, काय करायचं आहे करा, या शब्दात हा ड्रायव्हर बोलला। हे एवढं मोठं नुकसान करून ठेवलं, हे गाडीचं कमी कमी 1-1.5 लाख रुपयाचं नुकसान केलं। त्यांना फोन लावला, मालक फोन उचलायला तयार नाही, मालक बोलला नाही। ड्रायव्हर म्हणे तुम्हाला कुठं कोणत्या पोलीस स्टेशनला घेऊन जायचं घेऊन जा। दिवाणजी म्हणे तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये गेले ना कंप्लेंट करून द्या, पाहून घेऊ म्हणे आम्ही, आमचं काय करायचं काय नाही। हे काय प्रशासन यांना याच्यासाठी परमिशन देत आहे का? झोपलेलं आहे का प्रशासन? की सकाळी 11 वाजता शाळा सुटते लेकरांची, तेव्हा यांना परमिशन देऊन राहिले एवढे मोठे मोठे हायवा काम करायचे? कमीत कमी 11 ते 1 वाजेपर्यंत परमिशन नाही द्यावी यांना। हे 4 व्हीलर होती म्हणून आमची जीव वाचला, 2 व्हीलर असती तर यांनी तर चिरडून टाकलं असतं आम्हाला, पूर्ण अख्खी फॅमिली आमची जागेवर मारून टाकली असती यांनी। आप कहाँ से आ रहे थे? मैं मेरे बच्ची को स्कूल से लेके घर पे जा रहा था। 11:10 की ये घटना है। यहाँ पे ट्रैफिक पुलिस वगैरह थे क्या? ट्रैफिक पुलिस वाले सामने खड़े थे, उन्होंने आने के बाद में इनको बोला क्या बोला? कि आपकी गाड़ी साइड में लो, बाकी कुछ नहीं, वो आपका पुलिस स्टेशन में, आप पुलिस स्टेशन में जाओ। बाद में चले गए ट्रैफिक पुलिस वाले भी। उसके बाद में कम से कम 10-15 ट्रक्स गए यहाँ से बच्चों की स्कूल छुट्टी 11 बजे। यहाँ पे कॉलेज ये है, यहाँ पे SBI का गेट है। आपने पुलिस कंप्लेंट की है क्या? अभी पुलिस कंप्लेंट करके पंचनामा किया है। गाड़गेनगर पुलिस स्टेशन में मैंने उनकी FIR दर्ज की है।